केलं त्यात काय बदल झाला? ती ना राहत नव्हती. बर बर. तिला ज्या टायमाला आम्ही चालू केलं ना, आता बाहेरच आहे तिची कालवड आपण बघू, तर ती कालवड 7 महिन्याची झाली तरी ती काय राहिली नव्हती. गावठी जनावरांची फार गंभीर समस्या आहे. हो. का माझावर येत नाही किंवा गर्भधारणा होत. कारण असं असतं की हे जे निकृष्ट दर्जाचं अन्न आहे त्या अन्नावरती नवीन बाळाला जन्म देत नाही. दर्जेदार खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी. हे गावठी जनावरांचा स्वभाव आहे. महिन्यानंतर माझ्यावर आली. बरोबर. कारण तिला पण मला पूर्ण 1 बकेट खाऊ घालायला लागली. तेव्हा नंतर कळालं, कारण अनुभव आला चांगला. मग तिथून पुढे काय 1 वर्षानंतर मग मी या गाई घेतल्या, या कालवडीत घेतल्या होत्या. बरं, लहान लहान. हा, ज्या दिवशी आणलं ना त्या दुसऱ्या दिवसापासूनच लगेच संपलेलं होतं. दुसऱ्या दिवशी आणलं लगेच चालू करून दिलं. तसं चालू आहे आजपर्यंत. उडी कधी मारली ह्याच्यावरून? बादलीवरून ह्याच्यावर काय झालं, बादल्या खूप साचायला लागलं आणि थोडं बादल्यात झाल्या. हा, खूप बादल्या झाल्या होत्या. जवळपास 15-20 बादल्या झाल्या होत्या. 15 तर झालेच होते. बरं. याच्यापैकी निम्मे बादले तुम्ही वाटून दिले. कोणी विचारायचं आहे का आम्हाला टमाटे कुठायला लागते बा, म्हटलं जा घेऊन असं. बर बर. मग तुम्ही ते बादल्या बंद केल्या, मग बॅग कडे वळालो. आता किती बॅग झाले असतील? या साधारण 9 ते 10 बॅगा होऊन गेल्या माझ्या. काय आता ही 10वी किंवा 11वी बॅग. एवढ्याच कालोडीमध्ये, एवढ्याच हो, गायांमध्ये? एवढ्याच 5 गायांमध्ये. हो. म्हणजे ते 250 मागचं 50 किलो, जवळजवळ तुम्ही 300 किलो तर खाऊ घातले ना.